हॅलो गाईज, नमस्ते सगळ्यांना. सकाळची फर्स्ट क्लास स्विमिंग करून आलेला आहो मी. आणि आता मी थोडंसं माझ्या कम्प्युटरवर सेटअपवर काम करतो थोडा वेळ. आणि आता वाजलेले आहेत 12:30. 12:25 झालेले आहेत. अशा प्रकारे माझा सेटअप आहे. सो फर्स्ट क्लासमध्ये 12 ते 1च्या दरम्यान जेव्हा मला वाटेल त्यावेळेस मी जेवण करतो. कालचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे, त्याला मस्त व्ह्यूज पण आलेले आहेत चांगले बाईक सर्व्हिसिंगचा. सो त्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे सगळ्यांना. मी जे म्हणलो होतो ना की मला फ्री सर्व्हिसिंग असून पण चार्जेस द्यावे लागलेले आहेत. त्याच्यामागचं एक कारण असं आहे की रॉयल एनफील्ड मेटेओर 350 म्हणजे इन शॉर्ट आपण थोडक्यात बुलेट पण म्हणू शकतो तिला. तिथला कंपनी थ्रू ह्या 4 सर्व्हिसिंग फ्री असतात. पण फ्री असतात म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कॉस्टिंग ही लागत नाही आहे, असं नसतं. फक्त लेबर चार्जेस त्याच्यामध्ये फ्री असतात. म्हणजे ज्या सर्व्हिसिंग करतात त्यांना जे लोक त्या आपल्या गाडीवर काम करत आहेत त्या फक्त कंपनी थ्रू आपल्याला 4 सर्व्हिसिंगमध्ये फ्री भेटतात. म्हणजे लेबर चार्जेस इन शॉर्ट, म्हणजे कामगाराचे जे काय चार्जेस लागतील ते आपल्याला ॲड होत नाही आहेत. बाकी ऑइलिंगचा खर्च किंवा तुमचा फिल्टरचा चेंज, ब्रेक पॅड वगैरे काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये, तर ते सगळं इन्क्लूड होतं तुमचा. तर ही एक कंपनीची पॉलिसीच आहे. तर याचा अर्थ असा होत नाही आहे की फ्री सर्व्हिसिंग म्हणजे तुम्हाला टोटल सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळे गाडी सर्व्हिसिंग करून मिळेल, असं होत नाही आहे. तर हेच सांगण्याचा माझा उद्देश होता. मस्त मी आता खाली जाणार आहे आणि त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो किंवा सगळ्यांचा धन्यवाद करतो. आणि असंच चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत राहा आणि तुमचं मत मांडण्यासाठी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा. म्हणजे आम्हाला बी समजेल, मला पण समजेल की माझी रेग्युलर लाईफ ही तुम्हाला कशी वाटत आहे, माझी डेली ब्लॉगिंग ही तुम्हाला कशी वाटेल आहे. सो नक्की तुम्ही एकदा कमेंट करून सांगा.